नमस्कार मित्रांनो, चला पाहतो महाराष्ट्राच्या फटाफट 25 बडी खबरे फक्त 5 मिनिटात। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला कुठून पाहत आहात। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राज्यात आज मतदान। महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान होत आहे। सकाळपासून ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे। महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती लक्षणीय आहे। पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असल्याची माहिती आहे। निवडणुकीमुळे शाळा व सरकारी कार्यालयांमध्ये विशेष व्यवस्था। आजच्या मतदानामुळे अनेक शाळा मतदान केंद्र म्हणून वापरल्या जात आहेत। काही सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची विशेष ड्युटी लावण्यात आली आहे। शिक्षक व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त आहेत। विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे। प्रशासनाकडून मतदारांसाठी पिण्याचे पाणी व सुविधा उपलब्ध आहेत। मतदान सुरळीत व्हावे यासाठी यंत्रणा सतर्क आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक संथ। गॅस टँकर अपघातानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवे सुरू झाला आहे। मात्र लोणावळा घाट परिसरात अजूनही वाहतूक संथ आहे। जड वाहनांची संख्या जास्त असल्याने कोंडी होत आहे। वाहतूक पोलीस सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे। वाहन चालकांनी संयम ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुण्यात नियोजित वीज पुरवठा खंडित। पुणे शहरातील काही भागात आज वीज पुरवठा बंद राहणार आहे। महावितरणकडून दुरुस्ती आणि देखभाल कामे सुरू आहेत। सकाळपासून दुपारपर्यंत वीज नसण्याची शक्यता आहे। घरगुती आणि व्यावसायिक ग्राहकांना याचा फटका बसणार आहे। नागरिकांनी आधीच आवश्यक तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। काम पूर्ण झाल्यानंतर वीज पुरवठा पूर्ववत होईल। ठाण्यात बांधकाम स्थळी क्रेन अपघात, कामगाराचा मृत्यू। ठाणे शहरात सुरू असलेल्या इमारत बांधकामावर मोठा अपघात झाला। क्रेन कोसळून एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली। पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली। ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत। पोलीस पुढील तपास करत आहेत। ठाणे अपघात प्रकरणात 1.4 कोटींची भरपाई। रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला न्यायालयाने दिलासा दिला। ठाणे मोटार अपघात न्यायाधिकरणाने 1.4 कोटी रुपयांची भरपाई मंजूर केली। हा निर्णय पीडित कुटुंबासाठी महत्त्वाचा ठरला आहे। न्यायालयाच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे। अपघातातील जबाबदारी स्पष्ट करण्यात आली आहे। कायदेशीर लढ्यासाठी हा निकाल मार्गदर्शक ठरत आहे। कल्याण डोंबिवलीत थकीत करावर मोठी कारवाई। महापालिकेने थकीत मालमत्ता कर न भरणाऱ्यांवर कठोर कारवाई केली आहे। 236 मालमत्तांवर सील लावण्यात आले आहे। काही ठिकाणी पाणी पुरवठा देखील बंद करण्यात आला आहे। महापालिकेच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। नागरिकांनी वेळेत कर भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुढील दिवसात कारवाई आणखी वाढू शकते। राज्यात कोविड-19 रुग्णसंख्येत सौम्य वाढ। महाराष्ट्रात आज काही नवे कोविड रुग्ण आढळले आहेत। आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले आहे। रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत। रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। लसीकरण आणि तपासणी सुरूच आहे। नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी असे आवाहन आहे। सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदार सावध। आज शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली। जागतिक बाजारातील अनिश्चिततेचा परिणाम दिसून येतो आहे। बँकिंग आणि आयटी शेअर्सवर दबाव आहे। गुंतवणूकदार सध्या सावध भूमिका घेत आहेत। तज्ज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे। बाजारात चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे। सोनं चांदीच्या दरात चढ उतार। आज सोन्याच्या दरात थोडी वाढ नोंदवण्यात आली आहे। चांदीच्या किमतीत मात्र चढ उतार दिसून येत आहे। लग्न सराईमुळे सराफा बाजारात हालचाल वाढली आहे। ग्राहक दरांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। व्यापाऱ्यांमध्ये खरेदी विक्री सुरू आहे। पुढील काही दिवसात दर बदलण्याची शक्यता आहे। माढाकडून मुंबईत 120 फ्लॅट्स उपलब्ध। माढाने मुंबईत 120 न विकलेले फ्लॅट्स FCFS तत्वावर उपलब्ध करून दिले आहेत। आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। मध्यमवर्गीय नागरिकांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे। गृहनिर्माणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना दिलासा मिळणार आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जात आहेत। फ्लॅट्सची संख्या मर्यादित असल्याने घाई करण्याचे आवाहन आहे। मुंबईत हवामान ढगाळ, पावसाची शक्यता नाही। मुंबई शहरात आज हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे। थंडीचा हलका गारवा सकाळी जाणवत आहे। हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवलेला नाही। दिवसभर तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे। सकाळी आणि संध्याकाळी हवेत थंडावा असेल। नागरिकांना हवामानाचा त्रास होणार नाही। पुण्यात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विशेष नियोजन। पुणे शहरात आज वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे। मतदानामुळे काही रस्त्यांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत। महत्त्वाच्या चौकांवर अतिरिक्त पोलीस तैनात आहेत। नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्ग सुचवले आहेत। दिवसभर परिस्थिती नियंत्रणात राहील असा अंदाज आहे। नाशिकमध्ये पाणी पुरवठ्याची समस्या। नाशिक शहरातील काही भागात आज पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या निर्माण झाली आहे। महापालिका कर्मचारी दुरुस्तीचे काम करत आहेत। नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन केले आहे। संध्याकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता आहे। पाणी टंचाईमुळे नागरिकांची गैरसोय होत आहे।
औरंगाबादमध्ये भाजीपाल्याच्या दरात वाढ. छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. टोमॅटो, कांदा आणि हिरव्या भाज्यांचे दर चढले आहेत. वाहतूक खर्च वाढल्यामुळे दरवाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. महागाईमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. घरगुती बजेटवर याचा परिणाम जाणवत आहे. पुढील काही दिवस दर स्थिर होण्याची अपेक्षा आहे. नागपूरमध्ये मतदानासाठी सार्वजनिक वाहतुकीत बदल. नागपूर शहरात मतदानामुळे बस सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग वळवण्यात असून काही बस उशिरा धावत आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन करण्यात आले आहे. वाहतूक पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मतदान केंद्रांजवळ विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांनी संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापुरात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोल्हापूर जिल्ह्यात आज मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येत आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय आहे. ग्रामीण भागातही मतदानाचे प्रमाण चांगले आहे. प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा होत आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांचा उत्साह. राज्यातील तरुण मतदारांमध्ये आज विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सोशल मीडियावर मतदानाबाबत सकारात्मक संदेश फिरत आहेत. तरुणांनी जबाबदारीने मतदान केले आहे. लोकशाही प्रक्रियेसाठी हे सकारात्मक लक्षण मानले जात आहे. राजकीय विश्लेषकांनी याचे स्वागत केले आहे. मुंबई लोकल सेवा सुरळीत. प्रवाशांची गर्दी. मुंबईतील लोकल रेल्वे सेवा आज वेळापत्रकानुसार सुरू आहेत. मतदानामुळे सकाळी प्रवाशांची संख्या वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त खबरदारी घेतली आहे. सुरक्षा व्यवस्थाही कडक ठेवण्यात आली आहे. लोकल सेवा सुरळीत असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. दिवसभर सेवा सुरळीत राहण्याची शक्यता आहे. अमरावतीत अवैध दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई. अमरावती जिल्ह्यात पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर छापे टाकले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात अवैध दारू जप्त करण्यात आली आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे. पुढील दिवसातही कारवाई सुरू राहणार आहे. साताऱ्यात सकाळी धुके. वाहन चालकांना इशारा. सातारा जिल्ह्यात सकाळी दाट धुके पाहायला मिळाले. दृश्यमानता कमी झाल्यामुळे वाहतूक संथ झाली. पोलीस प्रशासनाने वाहन चालकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. घाट भागात विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. दुपारनंतर धुके कमी होण्याची शक्यता आहे. अपघात टाळण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. अहमदनगरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची चुरस. अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुरशीचे वातावरण आहे. प्रमुख उमेदवारांनी मतदान केल्यानंतर प्रतिक्रिया दिल्या आहेत. मतदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ग्रामीण भागात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने शांततेचे आवाहन केले आहे. मुंबई समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा वाढ. मुंबईतील चौपाट्या आणि समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त वाढली आहे. पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे. लातूरमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला शिबिरे. लातूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. पीक नियोजन आणि खत व्यवस्थापनावर मार्गदर्शन दिले जात आहे. शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तज्ज्ञांकडून थेट सल्ला दिला जात आहे. उत्पादन वाढीसाठी या शिबिरांचा उपयोग होणार आहे. शासनाच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. राज्यात ग्रामसभा आणि स्थानिक बैठकांचे आयोजन. आज राज्यातील अनेक गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात आल्या आहेत. स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. लोकशाही सहभाग वाढताना दिसत आहे. ग्रामस्तरावर जागरूकता वाढली आहे. रायगड जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर वाढती गर्दी. रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. हवामान अनुकूल असल्याने पर्यटक बाहेर पडले आहेत. लोकल व्यावसायिकांना याचा फायदा होत आहे. प्रशासनाने स्वच्छता आणि सुरक्षेवर लक्ष दिले आहे. वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पर्यटन व्यवसायाला चालना मिळत आहे. सांगलीत दूध उत्पादकांना दरवाढीची अपेक्षा. सांगली जिल्ह्यात दूध उत्पादकांनी दरवाढीची मागणी केली आहे. आज झालेल्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. उत्पादन खर्च वाढल्याने दरवाढ आवश्यक असल्याचे मत आहे. शासनाकडे मागणी सादर करण्यात आली आहे. लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. दुग्ध उत्पादकांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे. सोलापुरात व्यापाऱ्यांचा मतदानाला पाठिंबा. सोलापूर शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी मतदानासाठी दुकाने उशिरा उघडली. लोकशाही प्रक्रियेला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांनीही याचे स्वागत केले आहे. मतदानासाठी वेळ देण्याचा संदेश दिला जात आहे. सामाजिक जबाबदारीचे उदाहरण ठरत आहे. व्यापाऱ्याचे कौतुक होत आहे. राज्यात इंटरनेट व मोबाईल सेवा स्थिर. महाराष्ट्रातील बहुतेक भागात इंटरनेट व मोबाईल सेवा सुरळीत आहेत. निवडणुकीदरम्यान कोणताही मोठा अडथळा नाही. ऑनलाईन सेवा नियमितपणे सुरू आहेत. नागरिकांना डिजिटल कामकाजात अडचण नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सेवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आज लोकशाहीचा मोठा दिवस.
आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मतदान प्रक्रियेमुळे राज्यभर जागरूकता दिसून येत आहे. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. लोकशाही मजबूत होण्याचे संकेत मिळत आहेत. प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे. राज्याच्या भविष्यासाठी आजचा दिवस निर्णायक ठरत आहे.